नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा TCS IBPS जो नवीन पॅटर्न आला आहे तर त्यानुसार आपण महत्त्वाच्या आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी जे चालू घडामोडी असणार आहेत म्हणजे पहा करंट अफेअर जे असणार आहे हे आपण पाहणार आहोत। आणि यामध्ये पहा आपण 2022 आणि 2023 या दोन्ही वर्षाचं करंट अफेअर्स घेतलेलं आहे। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, पहा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉइन करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि मित्रांनो, हा जो आहे हा आपला व्हिडिओ क्रमांक 9 आहे। यापूर्वी आपण 8 व्हिडिओ जे आहेत हे करंट अफेअर्सवरती घेतलेले आहेत, त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण ते देखील पाहून घेऊ शकता। आणि प्रत्येक PDF साठी मित्रांनो लक्षात ठेवा, आपण मराठी नोकरी नावाने टेलिग्राम चॅनल देखील सुरू केलेले आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जागतिक बँकेने FY 2023 यासाठी भारताचा GDP वाढीचा अंदाज जो आहे हा 8.7% वरून किती टक्के कमी केलेला आहे। मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। पहा, तर जागतिक बँकेने 2023 साठी पहिल्या क्वार्टर म्हणजे 2023 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज आहे तो किती 8.7% वरून किती कमी केलेला आहे। आपल्याला प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट करून उत्तर देऊ शकता। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर 8.7% वरून त्यांनी 8% इतका जो आहे हा GDP वाढीचा अंदाज जो आहे हा कमी केलेला आहे। तर यावरती काही महत्त्वाचे पॉइंट्स देखील आहेत, तर पहा आपण पॉइंट्स याचा एक एक समजून घेऊयात। तर मित्रांनो, हे जे प्रत्येक पॉइंट आहेत लक्षात ठेवा, आपण हे एक तर पॉइंट्स नोट्स करून ठेवा किंवा याची PDF आपण डायरेक्ट डाउनलोड करू शकता। तर पहा, यामध्ये जागतिक बँकेने आर्थिक वर्ष जे 2023 साठी आहे तर भारताचा GDP जो आहे या वाढीचा अंदाज 8% कमी केला आहे, जो की पूर्वी किती होता 8.7%। लक्षात ठेवा, 8.7% वरून 8% इतका GDP वाढीचा दर जो आहे किंवा अंदाज आहे तो कमी केलेला आहे। तर या कालावधीमध्ये पहा, संपूर्ण दक्षिण आशिया क्षेत्राचा जो GDP वाढीचा अंदाज आहे तो 6.6% इतका असेल, जो की पूर्वी 7.6% होता, म्हणजे 1% जो आहे तो त्यांनी कमी केला आहे। पूर्वी होता किती 7.6%, त्यावरून आणला किती 6.6%। तर मित्रांनो, यावेळी जागतिक बँकेने काय सांगितलं आहे की पहा, जागतिक बँकेने सांगितलं आहे की भारतातील साथीच्या रोगामुळे आणि महागाईच्या दबावामुळे जी श्रमिक बाजारातील पुनर्प्राप्ती आहे ती अपूर्ण राहण्याची म्हणजे पूर्ण न होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे घरांचा जो वापर आहे तो मर्यादित होईल आणि त्याचमुळे हा जो दर आहे 8.7% वरचा तो 8% इतक्यावरती आणण्यात म्हणजे येऊ शकतो। मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे, आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चालायचं आहे। तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील दिमा हासिओ जिल्ह्यात अनेक मेगालिथिक दगड पात्र किंवा त्याला आपण एक प्रकारे जार म्हणूया तर ते आढळलेले आहेत। पहा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे। पहा, तर असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यातील आपल्याला जिल्हा दिलेला आहे दिमा हासाओ, तर या जिल्ह्यामध्ये जास्त ठिकाणी म्हणजे अनेक ठिकाणी मेगालिथिक दगड जे आहेत किंवा त्याचे जे पात्र आहेत ते आढळलेले आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर आसाम या राज्यात। लक्षात ठेवा, आसाम या राज्यातील दिमा हासाओ हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये मेगालिथिक दगडाची जी पात्र आहेत ते जास्त प्रमाणामध्ये आढळले आहेत। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होणार आहे। तर मित्रांनो, याचे जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत तर पॉइंट्समध्ये काय काय दिलं आहे आपण ते देखील पाहणार आहोत। तर यामध्ये पहा, सर्वात पहिला पॉइंट काय दिलेला आहे की आसामच्या दिमा हासाओ या जिल्ह्यामध्ये अनेक मेगालिथिक दगड जार जे आहेत किंवा पात्र जे आहेत, पहा जार किंवा पात्र जे आहेत ते आढळलेले आहेत। यामध्ये पहा, आसाममध्ये सापडलेली बरणी प्रथम 1929 साली जॉन हेनरी हटन आणि जेम्स फिलिप मिल्स या ब्रिटिश नागरी सेवकांनी ती पाहिली होती। आणि जिल्हा लक्षात ठेवायचा आहे कोणता आहे तर दिमा हासाओ हा जिल्हा आहे। राज्य विचारलं तर आसाम हे राज्य आहे। तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, रशिया युक्रेन युद्धाच्या प्रभावामुळे जागतिक व्यापार संघटनेने म्हणजेच WTO ने जागतिक व्यापार वाढीचा अंदाज जो आहे हा 4.7% वरून सुधारित करून यावर्षी किती टक्के केलेला आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर 3% इतका केला आहे। किती वरून 4.7 वरून 3% इतका जो आहे हा जागतिक व्यापार संघटनेने व्यापार वाढीचा अंदाज जो आहे हा 4.7 वरून 3% इतका केलेला आहे। याविषयी मित्रांनो इम्पॉर्टन्स पॉइंट आहेत, तर पॉइंट आपण नोट करून घेऊ शकता। लक्षात ठेवा, प्रत्येक व्हिडिओचा किंवा प्रत्येक प्रश्नाचे पॉइंट्स जे आहेत ते तुम्हाला मी देत आहे।
तर यामध्ये पहा रशिया युक्रेन युद्धाच्या प्रभावामुळे जागतिक व्यापार संघटनेने म्हणजेच पहा WTO जागतिक व्यापार संघटना असं त्याला म्हटलं जातं आणि यामध्ये पहा जागतिक व्यापार वाढीचा जो अंदाज आहे तर तो 4.7% घसरून 3% इतका केलेला आहे। यामध्ये पहा जागतिक व्यापार संघटनेने देखील संभाव्य आणि अन्न संकटाविषयी एक चेतावणी दिली आहे जी किमती वाढण्याचं मुख्य कारण देखील असू शकतं। तसेच जागतिक व्यापार संघटनेच्या या अहवालामध्ये या संघर्षामुळे किंवा जगाच्या आर्थिक व्यवस्थेचं नुकसान झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। कशामुळे पहा तर रशिया युक्रेन जे युद्ध सुरू आहे यामुळे आर्थिक व्यवस्था देखील म्हणजे जवळपास सर्व ज्या आर्थिक व्यवस्था आहेत त्यांचं देखील नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये पहा जागतिक व्यापार वाढीचा जो अंदाज आहे तो 4.7% 3% एवढा करण्यात देखील आलेला आहे। तर पहा यानंतरचा प्रश्न आहे भारतात दरवर्षी आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती कोणत्या तारखेला साजरी केली जाते। लक्षात ठेवा मित्रांनो, जयंती ही जी आहे तर जन्माच्या दिवशी साजरी करण्यात येते। या ठिकाणी आपला प्रश्न विचारलाय की आंबेडकर जयंती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती की ही जी आहे ही कोणत्या दिवशी साजरी केली जाते किंवा तिलाच पहा भीम जयंती असं देखील म्हटलं जातं। ती कोणत्या दिवशी करतात? पर्याय क्रमांक 2 तर 14 एप्रिल। लक्षात ठेवा 14 एप्रिल हा जो दिवस आहे या दिवशी भीम जयंती किंवा बाबासाहेब आंबेडकर जयंती जी आहे आंबेडकर जयंती ती दरवर्षी साजरी केली जाते। तर यामध्ये पहा महत्त्वाचं काय आहे तर भीम जयंती किंवा आंबेडकर जयंती जी आहे ही भारतामध्ये आपल्या दरवर्षी 14 एप्रिलला साजरी केली जाते आणि ही का करतात तर या दिवसाला म्हणजे 14 एप्रिल या दिवशी आंबेडकर स्मृती दिन असंही म्हटलं जातं। तसेच 2000 पासून म्हणजे पहा 2015 या वर्षापासून 14 एप्रिल हा जो दिवस आहे हा संपूर्ण भारतामध्ये एक अधिकृत सार्वजनिक सुट्टी म्हणून देखील जाहीर केलेला आहे। तसेच 14 एप्रिल हा जो दिवस आहे भारतात समानता दिन तसेच ज्ञान दिन म्हणून ओळखला जातो। यावर पहा महत्त्वाचे मित्रांनो 2 पॉइंट्स आहेत। तर 14 एप्रिल हा जो दिवस आहे हा दिवस काय असतो पहा भीम जयंती किंवा आंबेडकर जयंती असं म्हटलं जातं। तसेच 14 एप्रिल हा जो दिवस आहे हा आपल्या भारतामध्ये समानता दिन पहा समानता दिन म्हणून देखील ओळखला जातो। तसेच अजून हा जो दिवस आहे 14 एप्रिल याला ज्ञान दिन देखील असं म्हटलं जातं। तसेच मित्रांनो आंबेडकरांनी जाती व्यवस्थेला कडाडून विरोध केला होता आणि ती समाजातून नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला होता। कशासाठी केला होता लक्षात ठेवा, जाती व्यवस्था जी जाती धर्म आहेत तर त्यांनी एक विरोध केला होता आणि त्या विरोधाचाच किंवा त्या विरोधातूनच ते समाजातून जातीभेद जो आहे तो नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न देखील केलेला आहे। त्यामुळे पहा 14 एप्रिल हा जो दिवस आहे हा संपूर्ण भारतामध्ये आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून पाळला जातो। यानंतरचा प्रश्न आहे भारताचे मुख्य G20 समन्वयक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पहा प्रश्न आहे एप्रिल 2022 चा प्रश्न आहे। तर त्यानुसार काय प्रश्न विचारलाय की भारताचे मुख्य G20 समन्वयक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर हर्षवर्धन श्रृंगला यांची G20 लक्षात ठेवा भारताचे मुख्य G20 समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर त्यांच्याविषयी काय मित्रांनो महत्त्वाचे पॉइंट्स आहेत की 2023 मध्ये लक्षात ठेवा कधी 2023 मध्ये भारताकडून आयोजित करण्यात येणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तसेच 2023 साली भारतात होणारी जी G20 शिखर परिषद आहे ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी बहुपक्षीय स्पर्धा असणार आहे। पहा प्रश्न महत्त्वाचा आहे 2023 मध्ये G20 शिखर परिषद झाली ही आतापर्यंत सर्वात मोठी होती। लक्षात ठेवा देशामधील सर्वात मोठी शिखर परिषद होती। तर यामध्ये पहा देशाचे समृद्ध संस्कृती पायाभूत सुविधा आधारतिथ्य आणि वैविध्य तसेच जागतिक व्यासपीठावर प्रदर्शित करण्याची ही जी आहे ही शिखर परिषद जी आहे ही देशाला प्रचंड म्हणजे जास्त प्रमाणामध्ये संधी देते। यामध्ये काय काय केलं जातं पहा ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यांचं किंवा जे विविधता आहे भारतामध्ये किंवा समृद्ध संपत्ती आहे यावर आपल्याला एक प्रदर्शित करण्याचे एक चान्स मिळतो। लक्षात ठेवा त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे। पहा यानंतरचा प्रश्न आहे अलीकडेच केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे UPSC चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर डॉक्टर मनोज सोनी यांची निवड करण्यात आली आहे। पहा UPSC चे अध्यक्ष म्हणून यांच्याविषयी इम्पॉर्टन्स पॉइंट्स म्हणजे पहा तर मनोज सोनी यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच पहा UPSC च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे।
विशेष म्हणजे डॉक्टर मनोज सोनी जे आहेत हे सध्या युनियन लोकसेवा आयोगाचे सदस्य देखील आहेत. तसेच UPSC प्रमुख म्हणून नियुक्त होण्यापूर्वी मनोज सोनी हे जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ याचे 6 वर्ष म्हणजे 2009 ते 2015 आणि महाराजा सयाजीराव विद्यापीठ बडोदा म्हणजे त्याला आपण MSU म्हणतो याचे 3 वर्ष 2005 ते 2008 पर्यंत ते कुलगुरू म्हणून त्यांनी त्या ठिकाणी देखील काम पाहिलेलं आहे. यावर पहा मनोज सोनी यांच्यावर महत्त्वाचा प्रश्न आहे की ते UPSCचे मुख्य नियुक्त म्हणजे नियुक्त होण्यापूर्वी तर ते जे आहेत हे BAO जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी आहे याचे 6 वर्ष कुलगुरू होते आणि तसेच जे महाराजा सयाजीराव विद्यापीठ जे आहे बडोद्याचं त्या ठिकाणी ते 3 वर्ष कुलगुरू होते. लक्षात ठेवायचे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा देखील इम्पॉर्टंट आहे. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने 14 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाव्यतिरिक्त किती शहरांमध्ये स्वनिधी से समृद्धी हा कार्यक्रम जो आहे तो केलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 126. लक्षात ठेवा 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाव्यतिरिक्त स्वनिधी से समृद्धी हा जो कार्यक्रम आहे हा गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने घेतलेला आहे 126 दुसऱ्या शहरांमध्ये. मित्रांनो यावर काही इम्पॉर्टन्स पॉईंट पहा. तर पॉईंट्समध्ये काय दिलेलं आहे कारण पहिली लाईन जी आहे ही महत्त्वाची असते. लक्षात ठेवा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय जे आहे यांनी 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वनिधी से समृद्धी या नावाचा एक कार्यक्रम सुरू केला आहे आणि तो आहे 126 शहरांमध्ये सुद्धा. तर PM स्वनिधी योजनेचा अतिरिक्त कार्यक्रम आहे किंवा एक एक्स्ट्रा मधून उपक्रम घेतलेला आहे. यामध्ये पहा विविध केंद्रीय कल्याणकारी योजनांसाठी लाभार्थ्यांच्या संभाव्य पात्रतेचे मूल्यांकन करते आणि या योजनांशी त्यांना जोडण्यासाठी मदत करते. तसेच मित्रांनो आत्मनिर्भर भारत या अभियानाअंतर्गत आर्थिक प्रोत्साहन 2चा एक भाग म्हणून पंतप्रधान स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी म्हणजेच पहा PM स्वयं निधी जो आहे याची घोषणा करण्यात आलेली आहे. किती शहरामध्ये 126 सिटीजमध्ये. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण T20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरलेला आहे. प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न आहे एप्रिल 2022चा म्हणजे करंट अफेअर्स देखील त्या वर्षीचा आहे. यामध्ये पहा T20 म्हणजे जे 2020 मॅचेस असतात त्यामध्ये कोण असा दुसरा भारतीय क्रिकेटर ठरला आहे किंवा बॅट्समन ठरला आहे की ज्याने 10,000 रन्स जे आहेत ते पूर्ण केलेले आहेत. कमेंट करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर रोहित शर्मा. लक्षात ठेवा रोहित शर्मा हा दुसरा असा भारतीय क्रिकेटर ठरला आहे की ज्याने T20 मध्ये 10,000 रन्स जे आहेत ते पूर्ण केलेले आहेत. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या देशाने अलीकडेच जाहीर केले आहे की ते 51 अब्ज डॉलरचे संपूर्ण जे बाह्य कर्ज आहे ते फेडण्यास असमर्थ आहे. पहा खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशाने सांगितलं त्यांच्यावर जे 51 अब्ज डॉलरचं जे कर्ज आहे ते फेडण्यासाठी ते असमर्थ ठरलेले आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर श्रीलंका हा जो देश आहे. मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे कारण श्रीलंकाची जी अर्थव्यवस्था आहे ही पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि त्यामुळे श्रीलंकेने सांगितलं की त्यांच्यावर जे 51 अब्ज डॉलरचं कर्ज आहे तर ते जे कर्ज आहे ते परत करण्यासाठी ते असमर्थ ठरत आहेत. यामुळे पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा श्रीलंका आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण IPLच्या इतिहासामध्ये सर्वात फास्ट म्हणजे सर्वात जलद 100 षटकार मारणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. यावर IPL विषयी माहिती काढून घ्या. तर IPL जे आहे हे इंडियन प्रीमियर लीग आहे आणि यामध्ये असा कोणता भारतीय खेळाडू आहे की त्यांनी सर्वात फास्ट 100 सिक्स मारण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर हार्दिक पांड्या जो आहे हा IPL मधील असा एक खेळाडू ठरला आहे भारतीय खेळाडू की ज्याने आतापर्यंत सर्वात फास्ट 100 सिक्सेस त्यांनी लावलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल हार्दिक पांड्या. यानंतरचा प्रश्न आहे जागतिक पार्किन्सन्स दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. पहा जागतिक पार्किन्सन्स दिन कधी साजरा करण्यात येतो. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर 11 एप्रिल. पहा 11 एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक पार्किन्सन्स दिवस म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो याचे काही जेवढे महत्त्वाचे प्रत्येक प्रश्नाचे पॉईंट्स आहेत तर ते पॉईंट्स तुम्हाला PDF मध्ये डिस्क्रिप्टमध्ये दिलेले आहेत. PDF डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देखील मी दिलेली आहे. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या प्रसिद्ध आसामी कवीला 56वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. पहा या ठिकाणी प्रश्न आहे की जो आसामी कवी आहे तर तो कोण आहे की त्यांना 56वा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे.
याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर नीलमणी फुकन हे जे आहेत पहा, हे 56व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत आणि ते जे आहेत त्यांचं जर विचारलं क्षेत्र तर ते एक आसामी कवी आहेत. त्यामुळे हा प्रश्न देखील मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे, भविष्यामध्ये अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भारत सरकारने किती नवीन साइट्सना महत्त्व देण्यात आलेलं आहे किंवा किती नवीन साइट्स ज्या आहेत त्यांना मान्यता किंवा परमिशन दिलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर एकूण 5 ज्या साइट्स आहेत नवीन त्यांना भारत सरकारने मान्यता दिलेली आहे. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने दलाई लामा यांच्या सेंट्रल तिबेटियन रिलीफ कमिटी जी आहे CTRC याला किती कोटी रुपयांचं अनुदान देण्याची योजना जी आहे ही 5 वर्षासाठी म्हणजे 2025-26 तर या आर्थिक वर्षापर्यंत वाढवलेली आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर 40 कोटी रुपये. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न परत एकदा पहा. तर केंद्र सरकारने दलाई लामा यांच्या सेंट्रल तिबेटियन रिलीफ कमिटी जी आहे तर याला 40 कोटी रुपयाचं अनुदान देण्याची जी योजना आहे पुढच्या 5 वर्षासाठीची ती जी आहे ही 25-26 या वर्षापर्यंत त्यांनी ती वाढवून घेतलेली आहे. किंमत किती आहे तर 40 करोड एवढी. तर मित्रांनो हे होते पहा आपले 14 महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न. आपल्याला डिस्क्रिप्शन सुद्धा त्याचे PDF मध्ये दिलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. तसेच मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.